नमस्कार मित्रांनो, आज आपण रायगड पोलीस भरती 2026च्या परीक्षेत विचारलेला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत आणि हा प्रश्न शेकड्यावर या चॅप्टर मधला आहे. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे, सुमितचा पगार अमितपेक्षा 25% जास्त आहे, तर अमितचा पगार सुमितपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे. आता स्टेप बाय स्टेप आपण हा प्रश्न सोडूया. तर मित्रांनो बघा, आता प्रश्नानुसार सुमितचा पगार अमितपेक्षा कितीने जास्त, 25%ने जास्त आहे. जर आपण अमितचा पगार 100 मानला, अमितचा पगार किती मानला, 100 मानला, तर सुमितचा पगार किती होईल, 100 अधिक 25, 100 अधिक 25 किती झाले, 25%ने जास्त आहे ना, तर 25 काय करायचं त्यामध्ये जोडायचं, किती झाले, 125 झाले. ठीक आहे, म्हणजे सुमितचा पगार किती होईल, 125 होईल, 125 होईल. बरोबर, तुम्ही सब बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, 125 आणि 100 ला काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं. 125 आणि 100 कोणाच्या पाड्यात आहे, 25च्या पाड्यात आहे, म्हणजे दोघांना काय करायचं, 25 ने भाग द्यायचा. आता बघा, 25 पाचा 125 झाले, 25 चौका 100. ओके मित्रांनो, तर याला काय करा, आता बॉक्स मध्ये बंद करायचं. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला काय मिळाले, पगाराचे गुणोत्तर मिळाले. सुमितच्या पगाराचे गुणोत्तर किती आहे, 5 युनिट आहे. अमितच्या पगाराचे गुणोत्तर किती आहे, 4 युनिट आहे. ठीक आहे. तर आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं मित्रांनो, आपल्याला फरक काढायचा. फरक बघा आता कसा काढायचा, फरक काढायचा. बघा, आता या गुणोत्तरावरून असे स्पष्ट होते की सुमितचा पगार 5 युनिट आहे आणि अमितचा पगार किती, 4 युनिट आहे. मग आता काय करायचं, दोघांचं काय करायचं, फरक काढायचा. 5 वजा 4, 5 4 गेले, किती राहिले मित्रांनो, 1 राहिला, 1 राहिला. ठीक आहे. मग आता काय सिद्ध झालं मित्रांनो, अमितचा पगार सुमितपेक्षा किती युनिटनी कमी आहे, 1 युनिटनी कमी आहे. बरोबर, तुम्हाला सर हो बरोबर आहे. तर बघा, प्रश्नामध्ये काय विचारलं तर आपल्याला, तर अमितचा पगार सुमितपेक्षा किती टक्क्याने कमी आहे, टक्के विचारले आणि आपलं कशामध्ये आलं, युनिट मध्ये आलं. ठीक आहे. आता फायनल स्टेप मध्ये काय करायचं बघा, अमितचा पगार सुमितपेक्षा कितीने कमी, 1 युनिटने कमी आहे, 1 युनिटने कमी. कुणापेक्षा विचारले मित्रांनो, सुमितपेक्षा विचारले ना. मग सुमितच्या पगाराचे गुणोत्तर किती आहे, 5 आहे, तर 5 काय करायचे, छेदामध्ये लिहायचे, छेदामध्ये लिहिले, गुणाकार करायचा. मग गुणाकार किती टक्क्याने कमी, टक्क्याने विचारलं तर काय करतो आपण, 100ने काय करतो, गुणाकार करतो. 100ने काय करा, गुणाकार करा. मग आता काय करायचं, ह्याला सिम्प्लिफाय करा. बघा, 5 1 5, 5 दुने 10 आणि 20, म्हणजे उत्तर काय असणार मित्रांनो आपलं, 20%. 20% हेच काय असणार आपलं मित्रांनो, उत्तर असणार आहे. तो ऑप्शन कोणतं बरोबर असणार मित्रांनो, सी हे बरोबर उत्तर आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण गुणोत्तर व प्रमाण हा मेथड वापरून हा प्रश्न सोडवलेला आहे. मित्रांनो, आशा करतो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल, आणि हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि अशा प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.